विटावा येथील शिवसेना उपविभाग प्रमुख दिनेश मोकाशी आणि प्रशांत मडवी यांच्या वाढदिवसानिमित्त मंडळांना मोफत वैद्यकीय किटचं वाटप करण्यात आलं आहे। विटावा येथील शिवसेनेचे उपविभाग दिनेश मोकाशी आणि प्रशांत मडवी यांचा वाढदिवस शिवसेनेच्या वतीने साजरा करण्यात आला आहे। शिवसेना स्थानिक नगरसेविका प्रियांका पाटील आणि अविनाश पाटील यांच्या वतीने या ठिकाणी हा वाढदिवस मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने कार्यकर्त्यांसमवेत साजरा करण्यात आला। यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये केक देखील कापण्यात आला। गरजू आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करण्याकरिता नेहमीच मंडळाचा मोलाचा असा वाटा असतो। याच पार्श्वभूमीवरती मंडळांना नेहमीच तत्परतेने मदत करता यावी या उद्देशाने मोफत मेडिकल किटचं वाटप करण्यात आलेलं आहे। यामध्ये जय गणेश मित्र मंडळ तसेच आई एकविरा लोकोत्सव समिती, गावदेवी नवरात्र मित्र मंडळ, विटावा सार्वजनिक उत्सव समिती या मंडळांना या मेडिकल किटचं वाटप करण्यात आलेलं आहे। या मेडिकल किटमध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये लागणाऱ्या सर्व वैद्यकीय गोष्टींचा समावेश देखील आहे। यामध्ये एका कंपनीने विशेष असं सहकार्य देखील केलेलं आहे। त्या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी या शिवसेना परिवाराच्या वतीने या मंडळांना मोफत किटचं वाटप करण्यात आलेलं आहे। यावेळी शिवसैनिक देखील उपस्थित होते। अविनाश पाटील आणि सचिन पाटील त्याचबरोबर इतर शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील येथे उपस्थित होते। या संदर्भातली अधिक माहिती स्थानिक नगरसेविका प्रियांका पाटील यांनी दिली आहे। हे ॲक्च्युली एक CSR इनिशिएटिव्ह आहे जे गेल लिमिटेडतर्फे आपल्याला लाभलेलं आहे। हा अतिशय सुंदर मेडिकल किट आहे ज्याच्यामध्ये फक्त बेसिक गोष्टी नसून म्हणजे ग्लुकोमीटर, फर्स्ट एड किटच्या व्यतिरिक्त ह्याच्यात स्ट्रेचर, व्हीलचेअर, वॉकर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या निश्चितच लोकांच्या फायद्याच्या आहेत। आणि मला वाटतं की हे विविध मंडळांना आज आम्ही विटाव्यात ह्याचं वाटप केलेलं आहे। मंडळांना देण्यामागचा हेच हेतू आहे की त्या स्पेसिफिक एरियाजमध्ये त्या मंडळांमार्फत निश्चितच बऱ्याच लोकांचा फायदा लोकांना घेता येईल। आणि आज हा आम्ही उपक्रम आमचे ज्येष्ठ शिवसैनिक प्रशांत मडवी मामा आणि आमचे उपविभाग प्रमुख दिनेश मोकाशी दादा यांच्या वाढदिवसानिमित्त हाती घेतला, म्हणून मी या दोघांनाही वाढदिवसाच्याही शुभेच्छा देते या निमित्त आणि लोकांना ह्याचा फायदा होईल अशी निश्चित आशा बाळगते।